सर्वांना नमस्कार. तुमच्या माहिती आणि विश्लेषणात्मक सेवेसह सिस्टम गुरु मार्केट्स. चला कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करूया. थोडे पुढे आपण प्रत्येक पॅरामीटर अधिक तपशिलाने पाहू. आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता. तुम्ही कंपनीच्या सर्व निर्देशकांचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता. आता कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करूया. ग्रेल इंक, टिकर GRL. हे पुनरावलोकन 30 जुलै 2025 पर्यंतचा वर्तमान डेटा वापरून तयार केला आहे. वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ग्रेल इंक उपवर्गातील आहे. कॅन्सर ॲनालिसिस 12 संस्था तुलनेमध्ये भाग घेतात. व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा. कंपनीसाठी एकूण निकाल आहे उणे 10 पैकी 3 गुण. उपवर्गासाठी सरासरी निकाल वजा आहे 2.6 गुण. जर आपण ते अगदी व्यापकपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे US स्टॉक मार्केटमध्ये लक्षात घ्या की एकूण US स्टॉक मार्केटसाठी सरासरी रेटिंग 1.7 पॉइंट्स आहे. वजा रेटिंग विरुद्ध साठी 3 गुण. ग्रेल इंक कंपनीच्या शेअर्सच्या किमतीच्या हालचालींची तुलना करून ग्रेल इंक आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या 12 महिन्यांतील साठा आपण पाहू. ग्रेल इंक 115.3% गतिशीलता दर्शविली. 40.3% उपवर्गातील किंमती बदलांच्या विरोधात आहेत. कंपनीचे बाजार भांडवल ग्रेल इंक $1.23 अब्ज मूल्य आहे. $11 अब्ज बाजार भांडवल सह उपश्रेणी आहे. कंपनीचे पुस्तक मूल्य $2.41 अब्ज आहे. $5 अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलासह. बाजारातील समभाग आणि शिल्लक भांडवल यांची तुलना करून आपण पुढील गोष्टी पाहू शकतो. शेअर ग्रेल इंक शेअर बाजाराच्या मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये 11.127% आहे. पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन 49.216% आहे. उपवर्गातील कंपनीच्या बाजारातील वाटा आणि पुस्तक मूल्याचे मूल्यांकन चांगले 1 पॉइंट. संस्थेचे आर्थिक दायित्व 0.72 अब्ज इतके आहे. कर्ज ते पुस्तक मूल्य प्रमाण इक्विटीच्या 3% आहे. कंपनीचे कर्ज पातळी रेटिंग खूप चांगले 2 गुण. कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या नफ्यातील शिल्लक 0 आहे. 0 च्या उपवर्गासाठी सरासरी. उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट उणे 2 गुण. गेल्या 12 महिन्यांचा नफा उणे $1,914 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी अंदाजित नफा अज्ञात आहे. उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन खराब वजा 1 पॉइंट. कंपनीचे किंमते विक्री गुणोत्तर 9.4 आहे. उपवर्गासाठी सरासरी 4.1 आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन खराब गुणे 1 पॉइंट. गेल्या 12 महिन्यांचा महसूल $130 दशलक्ष होता. पुढील 12 महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे. उपवर्गातील आकडेवारीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री आकड्यांचे मूल्यमापन खराब वजा 1 पॉइंट. विक्री मार्जिन उणे आहे 1,464.1%. उपवर्गासाठी सरासरी उणे 97% आहे. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन टोलेट वजा 0.5 गुण. उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा वाटा 11.751% आहे. जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा 6% जास्त आहे.
कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम $1,227,000 इतकी आहे आणि उपश्रेणीसाठी $1,296,000. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन चांगले 0.5 गुण. कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे $1,914,300. वजाच्या उपश्रेणीमध्ये सरासरी सह $309,300. उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा 0.5 गुण. कंपनीचा प्रति कर्मचारी महसूल $1,31,000 आहे. उपश्रेणीमध्ये $319,000. उपवर्गातील कंपन्यांच्या कामगिरीच्या तुलनेत प्रति कर्मचारी मूल्यमापन विक्री पास करण्यायोग्य वजा 0.5 गुण. उपश्रेणी सरासरी 9% च्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्स 18.6% आहेत. तांत्रिक निर्देशक 14 कंपनीसाठी 38% पातळी दर्शवते. ग्रेल इंक. उपवर्गासाठी RSI पातळी 14.43% आहे. कंपनीची वास्तविक शेअर किंमत सुमारे $34.13 आहे. कंपनीच्या समभागांसाठी एकमत किंमत लक्ष्य सुमारे $40.51 आहे. चला ऑर्डर टेबल पाहू. ते उपलब्ध आहे. त्याची लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे. ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये यापूर्वी घेतलेले सर्व निर्णय असतात. गुरु मार्केट्स. ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे. पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक. कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित ग्रेल इंक. मूल्यमापनाची माहिती आणि संदर्भ प्रणाली. गुरु मार्केट्स. एक निर्णय घेण्यात आला आहे. प्रति शेअर $34.12 वर खरेदी व्यापार उघडा. कंपनीचे मूल्यांकन आणि किमतीचा कल या वस्तुस्थितीमुळे ऑर्डर उघडली आहे. संस्थेचे मूल्यमापन पद्धती वापरून मूल्यांकन केले गेले. किमतीचा निर्देशांक. नफा घ्या 55.66 वर सेट केला आहे. स्टॉप लॉस 12.58 वर सेट केला आहे. टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास 29 ऑगस्ट 2025 रोजी ट्रेडिंग सत्रानंतर हा करार स्वतंत्रपणे बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी. टिकर NEGG. विक्रीसाठी एक संतुलित व्यवहार आहे. बॅलन्सिंग डीलवरील व्हिडिओ चॅनेलवर असेल किंवा आधीच प्रकाशित झाला असेल. जेव्हा ऑर्डरपैकी एक बंद असतो. बेस किंवा बॅलन्सिंग विरुद्ध ऑर्डर शेवटच्या किंमतीला बंद आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि मदत प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार. गुरु मार्केट्स.